श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नसा आहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे. हे सज्जन म्हणा, बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे. ज्ञानशाखांचा पसारा खूप मोठा आहे. प्रत्येक जण येतं, ज्ञानाच्या गोष्टी सांगून जातो. जो तो येतो बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला एखाद्या विषयाबाबत, एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला सांगून मोकळा होतो. प्रत्येक जण येतो, ज्ञान सांगून निघून जातो. परंतु आपण त्यामध्ये एकमत नाहीये. आपण त्यांचं ऐकतो आणि सोडून देतो. या कारणाने ऐकतो, त्या कारणाने सोडून देतो. असं का? कारण काही गोष्टी आपल्याला त्यांच्या पटतात, काही गोष्टी पटत नाही. मग जया निश्चयो एक तोही नसाई. आपण केलेला निश्चय त्याप्रमाणे निरनिराळ्या मतांचे लोक परस्पर भांडत असताना दिसतात की नाही? अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मतं अनेक लोक मांडत असतात आणि त्यामुळे, त्या निरनिराळ्या मतांमुळे लोक एकमेकांशी भांडत असतात. विषय दूरच राहतो. वाद कुठपर्यंत पोचतो त्याचा तोची जाणे. कारण का? जया निश्चयो एक तोही नसा. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, परंतु ज्ञान त्यामुळे तो जागा झाला. आपल्याला जेव्हा कळतं ना, आपण बघा एकमेकांसोबत असतो, आपला मित्रपरिवार असतो. मित्रपरिवारांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी पाजारी असणाऱ्यांसोबत ज्यावेळी आपण असतो, तेव्हा बघा प्रत्यक्ष आपल्याला चांगलं वाटतं. परंतु एखाद्या क्षुल्लक कारणावरून जर आपली भांडण झाली किंवा वाद झाला, तर आपण त्यांच्याशी बोलायचंच बंद होतो. असं का होतं? मग आपल्याला त्यांनी सुद्धा ज्ञानाच्या गोष्टी सांगितलेलं होतं. मग त्या ज्ञानाच्या गोष्टी संपूर्णपणे त्यावर पाणी गेलं का? नाही. पण जेव्हा आपला देह जागा झाला, आपल्या मनाला त्या गोष्टी पटल्या नाही, आपल्या बुद्धीला त्या गोष्टी पटल्या नाही, आणि त्यामुळे ज्ञान जागा झाल्यामुळे बघा प्रत्यक्षपणे प्रत्येकाशी वाद करायला लागला. मग गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. त्याला परमात्म्याचं ज्ञान मिळतं आणि त्याची बुद्धी कुंठित होते. आता संपूर्णपणे जर पाहायला गेलो, हा देह कोणाचा आहे? परमेश्वराचा. मग आपण परमेश्वराशी एकरूप आहोत का हो? नाही ना. अजूनपर्यंत तरी नाही. तुम्ही असाल, तुम्हाला नमस्कार, परंतु हा देह अजूनपर्यंत नाहीये. दिलेल्या शिकवणीमध्ये, दिलेल्या संस्कारामध्ये, उत्तम विचारामध्ये अजूनपर्यंत हा देह नाहीये. बघा करंजी असते बघा, किंवा मोदक, त्याचा साचा असतो, मोदकाचा साचा किंवा करंजीचा असतो. त्या पिठामध्ये जेव्हा सारण भरलं, चूरण भरलं, त्यावेळी ते आकार येण्यासाठी आपण काय करत असतो? त्या साच्यामध्ये टाकत असतो. ज्यावेळी प्रत्यक्षात त्या पिठामध्ये ज्यावेळी चूरण किंवा ते सारण टाकू, त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे त्या मोदकाला, त्या करंजीला चव येते असते. तसंच या देहाला आहे. जोपर्यंत आपल्या अंतरी वास्तव्याला त्याचा अधिष्ठान आहे, अंतरीचा अंतरात्मा आपल्या साक्षात हृदयात आहे,
तोपर्यंत या देहाला किंमत आहे. तो जर बाजूला सरला तर या देहाला कोण विचारणार आहे? गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. किती जण येतात, किती जण सांगून जातात, परंतु ज्ञान देणारे जरी सर्वजण येत असले, परंतु आपल्यातला जो अज्ञान आहे तो बाजूला सारण्याचं काम कोण करतं? नक्कीच ना, परमेश्वरच ना. मग त्या परमेश्वराच्या चरणी आपला देह दृढ असला पाहिजे. आपल्याला त्या संकल्पनेवर, त्या निश्चयावर ठाम राहता आलं पाहिजे. कारण ज्ञान देणारे लोक खूप आहेत, बरोबर की नाही? फक्त आपण ठरवायचं, बरोबर की नाही? आपण ठरवायचं की आपण कुठपर्यंत. बघा, आपल्या सहनशक्तीला लिमिट असते, बरोबर की नाही? तिथपर्यंत आपण शांत असतो. परंतु काही लोक असे बोलतात की आपण त्यांच्यावर उठून पेटतो. कारण आपल्या त्या मनाला पटत नाही, आपल्या बुद्धीला पटत नाही. जे येईल ते तोंडातून, आपल्या वैखरीतून बोलत असतो. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे. विरोध कोणासाठी आहे? विरोध कोण करतं? मती भांडती. भांडण कशामुळे झालं? तो वाद कशामुळे घडला? हे जर पाहिलं तर नक्कीच तो वाद होणार नाही. कारण या कलियुगामध्ये आता वाद जास्त पाहायला मिळतं, परंतु संवाद कमी पाहायला मिळतात. आपल्या आणि परमेश्वराशी संवाद कसा घडेल याचं विश्लेषण समर्थांनी पुढच्या बोधातून आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. परमेश्वराची जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण हा पसारा झालेला आहे. आपल्या घरामध्ये बघा, पसारा झाल्यावर आवराआवर करायला खूप वेळ लागतो, बरोबर की नाही? जेव्हा आपल्याला कुठे जायचं असेल तेव्हा बॅग भरायला वेळ लागत नाही. परंतु कुठून आपण बघा, पिकनिकला गेलो असेल, कुठे आपण बाहेरगावी गेलो असेल, तेव्हा खूप दमून येतो आणि आहे तशी बॅग, कुठे कपडे, कुठे काय वस्तू, ते आपल्यालाच माहीत नसतं. मग तो झालेला पसारा आपल्याला आटपायला खूप वेळ लागतो. परंतु कुठे जायचं असेल आपण तयारी बघा, बॅगा बिगा लवकर भरून मोकळे होतो. म्हणजे विचार करा, ज्याप्रमाणे शास्त्राला धरून ज्ञानशाखांचा पसारा खूप मोठा आहे, परंतु त्यामध्ये आपण एकमत नाही आहे. एकमत असला पाहिजे. सकाळी देह काय बोललेला आहे, दुपारी आपण वेगळे का बोलतो, संध्याकाळ झाली की अजून वेगळं, आणि रात्र झाली की त्याहून वेगळं. असं का होतं? ज्याप्रमाणे एकवचनी एक बाणी, तशी आपली भूमिका हवी. मग आपण एकमेकांशी अजूनपर्यंत सहमत का नाही? अजून आपलं एकमत का नाही आहे? निरनिराळ्या प्रकारची लोक जरी आपल्यासोबत असली तरीसुद्धा एकमत लगेच होत नाही आहे. अनेकांची मतं ही वेगवेगळी असतात, कारण ही लोकमतं. आणि आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे ती खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. इथं फक्त परमेश्वराचंच मत मांडलेलं आहे. इथं लोकांचं मत जाणून उपयोगाचं नाही आहे, बरोबर की नाही? आपली गत कशी झालेली आहे, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. म्हणून आपल्यातले जे वाद आहेत ते वाद बाजूला ठेवून, आपल्यातला जो अज्ञान आहे तो सुद्धा बाजूला ठेवून प्रत्यक्षपणे परमात्म्याचं विचार
आपल्या पिंडामध्ये पेरता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी उत्तम असा श्लोक प्राप्त करून दिला. बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही न साहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. जय जय रघुवीर समर्थ.